Dear students, I am Dr. Rupali Patil from Department of Chemistry. Now, this is the second semester lecture of Environmental Sciences, and topic covered in this lecture is environmental pollution and air pollution. This is a diagram which shows how the whole earth or environment affected by pollution. Now, what is meant by pollution? Environmental pollution and degradation can be caused by chemical substances, physical factors, or the development of undesirable living organisms. म्हणजे असे केमिकल असतील किंवा फिजिकल फॅक्टर असतील किंवा बायोलॉजिकल फॅक्टर असतील की ते अनडिझायरेबल आपल्याला नको आहेत, ते आपल्या डेव्हलपमेंटसाठी ते त्रासदायक आहे, अशा फॅक्टर्स जेव्हा ग्रोथ होते तेव्हा काय होतं, एक तर एन्व्हायरमेंट पोल्यूट होतं किंवा ते डिग्रेड होतं. Environmental degradation means that the environment becomes unusable for its design purpose, or that the development of living organisms and their communities in the environment is disturbed. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कशासाठी बनलंय. सपोज आता एअर आहे, एअर आपल्याला शुद्ध हवा किंवा शुद्ध पाणी असेल, मातीची क्वालिटी आपल्याला चांगली पाहिजे असेल, तर हे सगळं एन्व्हायरमेंट चांगल्या पर्पजसाठी बनलेलं आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट. पण काय झालंय, वेगवेगळ्या आपल्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे त्याचं जे बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतोय आणि त्याचा परिणाम आपल्यावरच होतोय फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग ॲनिमल असतील किंवा प्लॅन्ट असेल किंवा ह्युमन बिंग असतील, आपल्या कम्युनिटीज असतील, का तर एन्व्हायरमेंट इज डिस्टर्ब, इट्स बॅलन्स इज टोटली डिस्टर्ब बाय some activities. Now, pollutant is any substance released into the environment as a result of human activity or natural processes that has an adverse impact on लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पोल्युटंट कशाला म्हणतात, असा एखादा सबस्टन्स की तो इन्व्हायरमेंटमध्ये जातोय, रिलीज होतोय. का रिलीज होतोय, तर आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा काही नॅचरल प्रोसेसेसमुळे तो रिलीज होतोय आणि त्याचा ॲडव्हर्स म्हणजे घातक परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर म्हणा किंवा आपलं लिव्हिंग जी सिस्टीम आहे तिच्यावर होऊ लागलाय. Now the different substances or factors have different effect. आता इथे आपण बघू शकतो वेगवेगळे जे फॅक्टर आहे बघा, केमिकल्स असतील, केमिकल फॅक्टर असतील, फिजिकल फॅक्टर असतील आणि बायोलॉजिकल फॅक्टर असतील. तर ह्या प्रत्येक वेगवेगळ्या फॅक्टरचा वेगळा परिणाम आहे. केमिकल्स असेल तर पॉल्युटंट, फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स, वेगवेगळे केमिकल्स आहे, पेस्टिसाइड्स आहे, फर्टिलायझर्स आहे. तर जसं जसं आपली प्रगती मानवाची होत चाललेली आहे तसं तसं काही काही गोष्टींच्या अतिवापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे त्याचा चुकीचा आणि घातक परिणाम पूर्ण सृष्टीला भोगावा लागतोय. फिजिकल फॅक्टर असेल तर राईज ऑर फॉल ऑफ टेम्परेचर किंवा रेडिएशन्स जे बाहेर पडतायत, घातक रेडिएशन्स. बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये डेव्हलपमेंट ऑफ अनडिझायरेबल लिव्हिंग फॉर्म्स, जे वेगवेगळे व्हायरसेस असतील, वेगवेगळे व्हायरसेसमुळे होणारे डिसीजेस असतील, तर हे बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये येतात. असे हे वेगवेगळे फॅक्टर्स आहे विच हॅव डिफरंट इफेक्ट ऑन द कम्युनिटी इन द एन्व्हायरमेंट. कम्युनिटी इन द एन्व्हायरमेंट म्हणजे काय, ह्युमन बिंग असेल, प्लॅन्ट असेल, वॉटर असेल, ॲनिमल असेल, सगळं जी एन्व्हायरमेंट आहे, इन्व्हॉर्म इज द ग्रीक वर्ड. आपल्या सभोवताली ज्या सगळ्या कम्युनिटीज किंवा एअर, वॉटर, ज्या नॅचरल कंडिशन्स आहेत त्या सगळ्या डिस्टर्ब झाल्यामुळे
पोल्युशन वाढतंय. Pollution of the environment by chemical substances can be classified depending on the properties or structure of these substances. Environmental contamination with metals or their compounds. Some toxic trace elements. इथे आपण बघू शकतो की हे जे वेगवेगळे केमिकल्स आहे याचे हे सिम्बॉल्स आहे बघा. हे सिम्बॉल्स आहे आणि ह्या वेगळ्या वेगळ्या केमिकलचं जे पोल्युशन आहे एन्व्हायरमेंटल तर ते त्याच्या प्रत्येक प्रॉपर्टीज किंवा स्ट्रक्चर वेगवेगळे आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे इफेक्ट सुद्धा वेगवेगळे आहेत. हा जो सिम्बॉल आहे आपण बघू शकतो इथे ऑक्सिडायझिंग एजंट, इरिटंट, फ्लेमेबल सबस्टन्सेस, दिस इज फॉर टॉक्सिक सबस्टन्सेस, हार्मफुल फॉर environment, these are the explosives, these are the corrosive mordant. These are the different chemicals which contaminate the environment by different effects on the environment. Now pollutants. Pollutants are metals and their compounds, copper, cobalt, mercury, lead, toxic microelements like boron, arsenic, selenium, fluorine, organic pollutants like pesticides and industrial byproducts. Industrial byproduct is one of the major organic pollutants. आपण बघतोय की इंडस्ट्रीमधून बाहेर जे पडतंय म्हणजे ते हवेत जाणारे गॅसेस असतील किंवा त्याचा आउटलेटमधून वॉटर पोल्युशन होणार असेल, जी इंडस्ट्री आपण डेव्हलप होतोय वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, पण त्याचा जे वेस्ट तयार होतंय किंवा त्याच्यामधून जे बाय प्रोडक्ट तयार होत आहे त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट किंवा रिसायकल न झाल्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटवर वेगळ्या पद्धतीने परिणाम होतोय. केमिकली इनर्ट कंपाउंड्स इन अ स्टेट ऑफ फाईन पार्टिकल्स कॅन ऑल्सो कंटामिनेट द एन्व्हायरमेंट. डस्ट अँड एरोसोल्स इन द एअर अँड सस्पेन्शन इन वॉटर. तर डस्ट म्हणजे आपल्या काजळी आपण ज्याला म्हणतो एरोसोल्स किंवा डस्ट असेल ते पूर्ण हवेत तरंगत राहतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इफेक्ट आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम असतील तर आपण ते एअर पोल्युशनमध्ये पुढे जाऊन बघणारच आहोत की कशा प्रकारे हे एरोसोल्स किंवा डस्ट किंवा हे इंडस्ट्रियल बाय प्रोडक्ट्स आपल्याला अफेक्ट करताय किंवा हे पेस्टिसाइड जे हॅझार्डस पेस्टिसाइड आपण वापरतोय ते चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत. चुकीच्या पद्धतीने म्हणजे आपण स्वतःची काळजी न घेता किंवा ते पूर्ण सगळ्या बाजूंनी विचार न करता ते फवारले जातात पेस्टिसाइड आणि त्याचा काय काय घातक परिणाम एन्व्हायरमेंटवर होतो आणि नंतर तो आपल्यावर होतोय. नेक्स्ट पोल्युटंट्स आर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. तर पर्सिस्टंट या शब्दाचा अर्थच असा आहे की ते खूप खूप म्हणजे खूप वर्ष त्याचा डिके होत नाही. ते खूप वर्ष सपोज एखाद्या मातीमध्ये जर असं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल डीडीटी नावाचं जे औषध आहे जे फवारलं जातं की डासांवर वगैरे म्हणा की ते आता बॅन केलंय, तर ते जर फवारलं जायचं पूर्वी तर त्याचं जवळजवळ कितीतरी वर्ष 17-18 वर्ष त्याचा डिके म्हणजे तो त्याच्यावर काहीही मायक्रो ऑर्गॅनिझमची वगैरे हे होऊन तो डिग्रेड व्हायचा नाही, तो तसा ना तसा तो राहायचा. म्हणजे जे जास्त काळ टिकतात त्यांना काय म्हणतात, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक pollutants. The environmental pollution threat increases if the organic substances that have been released into the environment are persistent, which are also in the short form it is called as POP, capital POP, that is persistent organic pollutants, that if they remain there for a long period of time, even several decades in the soil, शतकानुशतक ते मातीत तसे ना तसे राहतात, त्यांचं डिस्ट्रक्शन किंवा डिके होत नाही. तर इन्व्हायरमेंटल पोल्युशन विथ persistent organic pollutants, that is by destruction of the products used in households, by use pesticide
and other plants protection, chemicals and by industrial chemical production. हे कसे तयार होतात की आपल्या घरामध्ये काही जे प्रोडक्ट आहे ते हाऊस होल्ड प्रोडक्ट डिस्ट्रक्शन करण्यासाठी आपण वापरतो, पेस्टिसाइड किंवा प्लांटच्या प्रोटेक्शनसाठी जे केमिकल फवारले जातात त्याच्यातून ते बाहेर पडतं. आणि तिसरी गोष्ट बाय इंडस्ट्रियल केमिकल प्रोडक्शन. These persistent organic pollutants polluted the environment. Now, role of an individual in prevention of pollution. नुसतं पोल्युशन होतंय मग त्यासाठी किंवा त्याचा परिणाम आपल्यावर खूप चुकीचा होतो हे सगळ्यांना कळतंय, पण त्यासाठी अन इंडिव्हिज्युअल शब्द हा इथे महत्वाचा आहे की प्रत्येकाने आपण काय प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे पर्यावरण पण प्रदूषित होणार नाही आणि त्याचा घातक परिणाम आपल्याला भोगावा लागणार नाही. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की माझ्या एकट्याने काय होणार आहे आणि मी एकटाच कशासाठी काळजी घेत बसू आणि माझ्या आहे काळजी घेणारे दुसरे, असं जर प्रत्येकाने म्हटलं तर एक दिवस आपल्याला त्याचा फारच घातक परिणाम आपल्याला भोगावा लागेल. म्हणून आता वेळ आहे की प्रत्येकाने रोल ऑफ एन इंडिव्हिज्युअल पर्सन इन प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन. तर त्याच्यामध्ये बघा, प्लांट मोअर ट्रीज. आपण खूप झाडं लावली पाहिजे. का झाडं लावली पाहिजे हे तुम्हाला सांगायला नकोय. झाडं ऑक्सिजन देतात. तुम्हाला आज माहिती आहे की ऑक्सिजन आज ह्या करोनाच्या पिरियडमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ह्या कोविड पॅन्डेमिक मध्ये की ऑक्सिजन हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. म्हणून ऑक्सिजनसाठी आपल्याला मोर ट्रीज ह्या लावल्या पाहिजे. आणि हवेतला जो कार्बन डायऑक्साईड त्या ट्री वापरतात, म्हणजे हवेतलं जे प्रदूषण बाकीचं आहे कार्बन मोनॉक्साईड वगैरे त्याचं, तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तसंच ट्री लावल्यामुळे मातीची सुधारणा होते, सॉइल पोल्युशन इरोजन कमी होतं, पावसाचं प्रमाण वाढतं आणि तसंच हवा शुद्ध राहते. तर अशी अनेक गोष्टी आहेत. आजकाल ट्री आणि वृक्ष तोड करून आणि त्याच्यावर बांधकाम किंवा त्याच्यावर इंडस्ट्रीज उभं करण्यापेक्षा असा काही भाग ठेवावा का तिथे आपण जाऊन की झाड लावलंच पाहिजे. मी तर म्हणेल प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे. ते कुठेतरी लावा, व्यवस्थित लावा. आणि नुसतं लावायचं नाही की पुढे जाऊन त्याची व्यवस्थित देखभाल झाली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे. झाडं ही अशी गोष्ट आहे का ती देण्यासाठी उत्सुक असतं. बघा, आपल्याला काय नाही देत, सगळ्यात मोठा दाता जो असेल तर झाड आहे. तर म्हणून आपण झाड लावलं पाहिजे. तर help more in pollution prevention than control. Use water, energy and other resources efficiently. Purchase recyclable, recycled and environmentally safe products. Reduce deforestation. Remove nitrous oxide for motor vehicular exhaust. Use always eco-friendly products. Use CFC, that is chlorofluorocarbon. CFC चा लॉंग फॉर्म काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. Use CFC free refrigerators. Use natural gas than coal. म्हणजे वृक्ष तोड करून आणि लाकडं जाळायची किंवा कोळसा करायचा त्याच्यापेक्षा तुम्ही नॅचरल गॅस वापरू शकतात. इको फ्रेंडली प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकतात. हे आपल्या हातातल्या गोष्टी आहे सगळ्या. किंवा रिसायकल्ड केलेले प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकतात. वॉटर, एनर्जी जे आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वापरू शकतात. आपली जी मोटर आपण हल्ली प्रत्येकाकडे व्हेकल आहे तर तिचं एक्झॉस्ट मधून पोल्युशन होत नाहीये ना, PUC सर्टिफिकेट त्याला व्यवस्थित आहे ना, हे तुम्ही बघू शकतात. ह्या सगळ्या तुमच्या हातातल्या गोष्टी आहे. रेफ्रिजिरेटर हा आपल्या CFC फ्री पाहिजे घरातला, हे तुम्ही बघू शकतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही एन्व्हायरमेंटची काळजी घेऊ शकतात आणि पोल्युशन नक्कीच टाळू शकतात असं मी म्हणेल.
Use machines in well ventilated areas to reduce pollution. Use less polluting substances for cleaning agents, paints, and other products. Increase use of renewable resources. Don't use polystyrene cups that have chlorofluorocarbon, which destroy ozone. Use rechargeable batteries, which will reduce metal pollution. Use organic manure instead of inorganic fertilizers. Reduce garbage by recycling and reuse and slow the population growth. या सगळ्या ज्या गोष्टी आहे पोल्युशन कंट्रोलसाठी त्या खूप अवघड नाही आहे, त्या सहजपणे आपल्याला करणं शक्य आहे, आपल्या हातात आहे. आपण रिन्युएबल रिसोर्सेस वापरले किंवा प्रत्येकाने पुढे जाऊन आग्रह धरला की आपल्या प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये सोलर एनर्जीचा आपण वापर करू शकतो, सोलर एनर्जी बसू शकतो किंवा बॅटरी ज्या आहेत ते रिचार्जेबल वापरू शकतो, ज्याच्यामुळे आपण मेटल पोल्युशन टाळू शकतो. फर्टिलायझर्सचा आणि पेस्टिसाइडचा जास्त ओव्हर यूज न करता आपण जे गांडूळ खते किंवा शेण खते आपल्या आपल्या किचन मधलं जे वेस्ट आहे त्याच्यापासून होणारं जे कंपोस्ट आहे ते आपण वापरू शकतो. आपलं गार्बेज घरातलं रिसायकल करू शकतो. इव्हन पाणी जे वेस्ट जातं ते सुद्धा रिसायकल करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहे की ज्या आपण टाळू शकतो आणि पर्यावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचू शकतो. पुढचं आहे टाइप्स ऑफ पोल्युशन. देर आर मेन 5 टाइप्स ऑफ पोल्युशन. The first one is air pollution, then water pollution, noise pollution, soil pollution, thermal and radioactive pollution. These are the major 5 types of pollution. We are going to discuss this pollution one by one in detail. Now the first pollution is air pollution. We know that air is one of the essential factors making life on the earth possible. Depending on the body constitution, a human being consumes 6 to 13 cubic meter of air daily or even more in cases of heavy physical load. हवा आणि ती शुद्ध हवा ही किती महत्वाची आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या जगण्यासाठी हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. Pollutants spread rapidly and too far distance in the atmosphere. Therefore, the problem of atmospheric pollution should be dealt with on a global scale and international cooperation is vital in this regard. हे जे वेगवेगळे पोल्युटंट्स आहे ते अगदी लांब दूरवर आपल्या पर्यावरणात पोचत आहे आणि पर्यावरण दूषित करत आहे, हवा दूषित करत आहे. Air cleanliness is dwelling premises and working environment is a special air pollution problem because today people becomes increasingly exposed to hazardous and toxic substances at home or at a workplace. शुद्ध हवा मिळणं हा आजचा एक महत्वाचा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. कारण आपण ज्या वातावरणात जातोय किंवा आता हे इंडस्ट्रीमध्ये इतका इंडस्ट्री वाढली, इथे इतके लोक काम करतायत, तिथे असो किंवा घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी आपण दूषित हवा आपल्यामध्ये घेत आहे. तर कुठले सोर्सेस आहे बघा. अँथ्रोपोजेनिक म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटीनी एअर पोल्युशन होतंय, असे कुठले सोर्सेस आहे. The main sources anthropogenic pollution that also affect the quality of air. The first is agriculture. Second one is industrial pollution. Then energy production and heating. Next, major pollution by transport, that is from vehicles. And then forest fires. These are the ह्युमन ऍक्टिव्हिटीज. आता ऍग्रिकल्चर शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की काही गोष्टी आपण टाळू शकतो.
आणि हवा प्रदूषित होण्यापासून आपण वाचू शकतो. किंवा इंडस्ट्रीज असेल तर प्रत्येक इंडस्ट्रीच्या जो पाईप आहे त्याच्यामध्ये त्याच्या चिमनीज वगैरे अशा काही बसवलेल्या नाहीये, किंवा प्रत्येक कारखान्याच्या त्या वरच्या याच्यामध्ये फिल्टर बसवलेलं नाही. तर त्याच्यामुळे इंडस्ट्रीमधून जो गॅसेस बाहेर पडतायत तर ते इतके त्याच्यामध्ये पोल्युटंट किंवा हे जे गॅसेस तुम्हाला इथे पिक्चर दाखवते की पूर्ण हे गॅसेस मध्ये सगळे हे हवेत फेकले जात आहेत. ह्या ज्या चिमनीज आहे याच्यामध्ये जर फिल्टर किंवा असं काही बसवलं तर ते टॉक्झिक गॅसेस आतमध्ये ऍब्सॉर्ब होऊन जे चांगले फिल्टर केलेले गॅसेस आहे तेच हवेत जाऊ शकतात. पण इंडस्ट्रीयल पोल्युशन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये इतक्या इंडस्ट्री वाढल्या आहे की सगळीकडे हे झालेलं नाहीये. किंवा एनर्जी प्रोडक्शन असेल, हिटिंग असेल, ट्रान्सपोर्ट. आता हल्ली प्रत्येकाच्या घरी एक मोठी गाडी, एक छोटी गाडी किंवा 2-3 गाड्या अशा प्रत्येकाकडे व्हेकल आहे. तर ट्रान्सपोर्ट मध्ये प्रत्येक जण काय करतं, पैसे देऊन पोल्युशन अंडर कंट्रोल PUCचं सर्टिफिकेट घेऊन टाकतं. तर PUCचं सर्टिफिकेट घेतल्यामुळे आपल्याला असं वाटतं, पण खरोखरच आपण आपल्या व्हेकलचा पोल्युशनचं व्यवस्थित बाहेर जे पडणारे गॅस व्हेकल मधून तर ते व्यवस्थित बाहेर पडतायत का ते बघणं गरजेचं आहे. की त्याच्यामधनं ते गॅस पडतायत ते घातक जर असतील तर आपल्या त्या नुसत्या सर्टिफिकेटचा उपयोग नाहीये, की व्हेकल मधनं व्यवस्थित गॅस बाहेर पडतोय की नाही ही आपली जबाबदारी आहे. फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्ट फायर्स म्हणजे वेगवेगळ्या जंगल जाळल्यानंतर आजकाल आग लागते बघा, ऊसाच्या याच्यातून आग लागते किंवा याच्यातून आग लागते. तर त्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. द मेन एअर पोल्युटंट्स. कुठले कुठले मेन एअर पोल्युटंट्स आहे ज्याच्याने हवा प्रदूषित होते? पहिला मेन एअर पोल्युटंट आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड इज द फर्स्ट main air pollutants. Second is ozone, that is O3. Third one is sulfur compounds, nitrogen compounds, carbon compounds, halogenated organic substances, metals, their compounds, aerosols and dust. And next one is radioactive elements. These are the main source of एअर पोल्युटंट्स. कार्बन मोनॉक्साईड हा महत्वाचा एअर पोल्युटंट ठरला जातो. तसंच ओझोन असेल, हा एक एअर पोल्युटंट आहे. एअर पोल्युटंट म्हणजे ऍक्च्युली तो एअर पोल्युटंट नाही म्हणता येणार, की कारण ओझोनचा जो थर आहे तर तो आपल्याला प्रोटेक्ट करतो, पण त्याचं जे डिप्लेशन होतंय ते हवेच्या प्रदूषणामुळे त्या ओझोन लेअरचं डिप्लेशन होतंय, ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. कार्बन मोनॉक्साईडमुळे किंवा नायट्रोजन कंपाऊंड्समुळे, सल्फर कंपाऊंड्समुळे ऍसिड रेन होतोय, ज्याचा वेगवेगळ्या बिल्डिंगवर, ताजमहाल सारख्या बिल्डिंगवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. तर हे जे वेगवेगळे एअर पोल्युशन आहे तर त्याचे 2 प्रकार आहे. इनडोअर एअर पोल्युशन. Air pollution in the human living environment, living rooms and workplaces is which affects the human health considerably. इंडोअर म्हणजे आपण सपोज घरात बसलोय किंवा आपल्या ऑफिसमध्ये, तर अशा एअर पोल्युशनला इंडोअर एअर पोल्युशन म्हटलंय. तर कशामुळे होतं? किचन मध्ये किंवा स्टोवचा वापर किंवा आपण पेंटेड जे सर्फेसेस आहे त्याच्यामधनं ज्या वाफा निघतायत तर त्याच्यामुळे इंडोअर एअर पोल्युशन. इव्हन आपल्या फ्रीज मधनं जो क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा फ्रीज मध्ये वापरला जातो तर त्या गॅस जो बाहेर पडतो त्याच्यामुळे सुद्धा इंडोअर एअर पोल्युशन होतं. किचन मध्ये म्हणजे किंवा काही काही घरांमध्ये चुलींचा वापर होतो, त्या चुलीन लाकडाच्या जाळण्यातून ते जे का सगळं धूर सगळा पसरतो हवेमध्ये
आणि ते लाकडाचे छोटे छोटे कण, डस्ट पार्टिकल आपल्या शरीरात जातात. तर हे सगळं इनडोअर एअर पोल्युशनचे प्रकार आहे. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन ह्युमन हेल्थ, आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो? कॅन्सर कॉझिंग पोटेन्शियल ऑफ डिझेल एक्झॉस्ट इज व्हेरी हाय. डिझेल एक्झॉस्ट मधनं जे सगळे गॅसेस बाहेर पडतात त्याच्यामुळे कॅन्सर होतो. म्हणजे लंग कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आपली जी रिस्पिरेटरी सिस्टीम आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी असते लंगची किंवा ब्लडची ती सुद्धा कमी होते. त्याच्यामुळेच लंग कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेले आहे. पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स अँड पर्टिक्युलेट मॅटर ऑफ डिझेल एक्झॉस्ट 10 times more pollutant to cause the mutation. आपल्या जीन्समध्ये किंवा DNA स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स किंवा DNA जे आहे त्याच्यामध्ये काय होतं, म्युटेशनचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच कॅन्सर होतो. कॅन्सर म्हणजे अतिरिक्त पेशींची जी वाढ आहे तर त्याला कॅन्सर म्हणतात. ते कशामुळे होतं की आपल्या जेनेटिकली DNA स्ट्रक्चरमध्ये म्युटेशन जर झालं, त्याचा सिक्वेन्स चेंज झाला. आणि हे कशामुळे होत आहे सगळं? दिस इज फॉर these polyaromatic hydrocarbons. NOx reduces oxygen carrying capacity of blood which can cause blood cancer and इफेन्सिमिया. म्हणजे आपलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे लंगला जो प्रॉब्लेम येतो किंवा रेस्पिरेटरी आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी जो प्रॉब्लेम येतो, तर ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे हवा प्रदूषण. ह्युमन हेल्थवर असेल तसंच ॲनिमल्सवर पण त्याचा परिणाम झालेला आहे. वेगवेगळे जे हवेमधले ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे, बर्ड्स फिरतायत, प्लांट्स पण त्याचा परिणाम. आपल्याला माहिती आहे की प्लांट्समध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस प्रोसेस असेल किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, ती प्लांटची सुद्धा त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे. इट अफेक्ट्स द ॲटमॉस्फिअर ॲज होल, ozone depletion, ozone hole, global warming and acid rain. These three are the major factors of air pollution. आता ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे काय झालंय, आपल्या पूर्ण ॲटमॉस्फिअरच्या वर एक ओझोन O3 नावाचा जो गॅस आहे त्याचा थर आहे. तर तो ओझोनचा थर काय करतो, जे घातक UV अल्ट्राव्हायलेट रेज आपल्याला सूर्याकडनं डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येण्यापासून ते घातक रेज तो काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्याच्यामुळे ते घातक रेज आपल्यापर्यंत येत नाही. पण असा जो ओझोन आहे त्या ओझोन थराला एक डिप्लेशन, त्याला होल तयार झालंय की ज्या होल मधून ते घातक जे रेज आहे ते आपल्या पृथ्वीवर आपल्यापर्यंत येऊ लागले. तर हे कशामुळे झालंय, तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे क्लोरोफ्लोरो कार्बन. हे जे गॅसेस रेफ्रिजरेटरमध्ये वापरले जातात किंवा बाहेर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधनं बाय प्रोडक्ट ते बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे त्या ओझोन लेअरचं काय झालंय, डिप्लेशन झालंय आणि त्याला एक छिद्र पडलंय. त्या छिद्रातून ते घातक रेज आपल्यापर्यंत येऊ लागले. त्याला ओझोन लेअर डिप्लेशन असं म्हणतात. पुढे आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपल्या ॲटमॉस्फिअरचं जे वातावरण तापलं, जे ज्याचं कमी डिग्री सेल्सिअस मध्ये आतापर्यंत होतं टेम्परेचर, तर ते आता खूप वाढू लागलेलं आहे. तर पूर्णपणे त्याचा परिणाम काय झालाय की ज्या ग्लेशियर्स आहे, म्हणजे काही दिवसांनी जर असं तापमान वाढतं राहिलं तर आपल्या ज्या सगळ्या आईस ग्लेशियर्स आहे, सगळ्या त्या बर्फाळ प्रदेश जर सगळा वितळून गेला तर पूर येऊन, मोठा महापूर येऊन कोणीही वाचू शकणार नाही. इतकं ग्लोबल वॉर्मिंगचा पुढे जाऊन धोका आहे. ऍसिड रेन म्हणजे हे सल्फर आणि नायट्रस कंपाऊंड जे आहेत ते हवेत मिसळले आणि पाऊस जेव्हा येतो, आपल्याला माहिती आहे पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि पाऊस जेव्हा येतो तर ते त्या रेनमध्ये ते काय आहे, ऍसिड आहे.
त्या पावसाच्या रेनमध्ये. त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन झालं आणि वेगवेगळ्या बिल्डिंग्सवर पण त्याचा परिणाम होतोय. तर त्याचं मेजर जे केस स्टडी आहे ते आहे भोपाळ गॅस ट्रॅजेडी. एअर पोल्युशनचे मेजर केस स्टडी आतापर्यंत झालेली भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर याच्यामध्ये काय झालं होतं बघा. 3 डिसेंबर 1984 भोपाळ सिटी ऑफ मध्य प्रदेश. काय झालं होतं त्या रात्रीला at Union Carbide India Limited, which manufacture carbonate pesticides, which uses the methyl isocyanate. MIC is the short form of this pesticide. Due to failure of coolant, the reactor got exploded and 40 tons of MIC leaked over 40 स्क्वेअर किलोमीटर एरिया. साधारणतः 40 स्क्वेअर किलोमीटर एरियापर्यंत हा गॅस पसरला. तर ही कुठली कंपनी होती? भोपाळची, मध्य प्रदेश मधले भोपाळची युनियन कार्बाइड नावाची जी कंपनी होती, तिथे कार्बोनेट पेस्टिसाइड तयार केले जायचे. त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती आणि ते कशापासून केले जायचे? मिथिल आयसोसायनेट नावाच्या एका केमिकल पासून ते तयार केले जाते. पण काय झालं की फेल्युअर ऑफ कुलंट, तो गॅस जो आहे तो एक्सप्लोजन झालं आणि हा गॅस लीक झाला. तर ह्या गॅसचं नेचर बघा कसं आहे. इट इज अ टॉक्सिक गॅस विच अफेक्ट्स लंग्स, आईज अँड कॉज इरिटेशन इन स्किन अँड रिमूव्स ऑक्सिजन फ्रॉम लंग्स अँड कॉज डेथ. हा गॅस इतका टॉक्सिक आहे, आपल्या लंग्स मधला ऑक्सिजन तो बाहेर काढून टाकतो आणि त्याचा परिणाम असा होतो की डेथ. द इफेक्ट काय झाला? अबाउट 5,000 पर्सन्स डाईड, 1,000 बिकेम ब्लाइंड and 65,000 people suffered from eye, respiratory and neuromuscular problems. इतक्या लोकांवर इतकी मोठी ट्रॅजेडी झाली की हा गॅस इतका दूरवर पसरला गेला की त्या एरियातल्या साधारण 5,000 लोक गेले, 1,000 लोक त्यांना आपलं दृष्टी गमवावी लागली आणि 65,000 लोक वेगवेगळ्या ह्या प्रॉब्लेम पासून सफर झाले. तर ही जी मेजर केस स्टडी आहे एअर पोल्युशनची, दॅट इज भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर आपण कसं अवॉइड केलं पाहिजे एअर पोल्युशन? वी कॅन अवॉइड एअर पोल्युशन यूज ऑफ नॅचरल गॅसेस लाईक LPG, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसेस. डू नॉट बस्ट क्रॅकर्स, फटाके वाजवायचे नाहीये. यूज लेस अमाउंट ऑफ फ्युएल फॉर व्हेकल्स. Avoid using and use electric stoves or biogas. Maintaining a healthy distance between the industrial and residential areas. जे इंडस्ट्री आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये डिस्टन्स पाहिजे. आजकाल अगदी कंपन्यांच्या शेजारी सुद्धा कॉलनी झाल्या आणि रो हाऊसेस झाले. जिथे जागा असेल तिथे प्लॉट पडतात आणि तिथे बिल्डिंग उभ्या राहतात. तिथे रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल मध्ये काहीही अंतर नसतं. तर याचा परिणाम घातक होऊ शकतो. द चिमनी शुड बी कन्स्ट्रक्टेड टॉल इन साइज सो दॅट द इमिशन मस्ट बी रिलीज हायर अप इन द इन्व्हायरमेंट. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ज्या इंडस्ट्रीच्या ज्या चिमनी आहे त्या जर व्यवस्थित केल्या, प्रत्येकाला जर फिल्टर बसवले, त्याची उंची जर व्यवस्थित केली तर कमी प्रमाणात एअर पोल्युशन होऊ शकतं. आपल्या व्हेकल्सचं पण PUC कंट्रोल व्यवस्थित असला तर त्याच्यामधनं बाहेर पडणारा गॅस आहे तो कमी प्रमाणात घातक ठरू शकतो. किंवा इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा बायोगॅसचा वापर आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आणि आपण एअर पोल्युशन टाळू शकतो. द सल्फर मस्ट बी रिमूव्ड आफ्टर बर्निंग. द मायनिंग एरिया शुड बी प्लांटेड विथ ट्रीज. जिथे इंडस्ट्री तिथे खूप ट्री लावल्या पाहिजे. म्हणजे घातक काही जे असतात ते ट्रीज कार्बन डायऑक्साईड वगैरे त्या घेऊन टाकतात. द ऑटोमोबाईल्स मस्ट बी डिझाईन विथ इमिशन कंट्रोल सिस्टीम. आपल्या ज्या गाड्या आहेत त्या खरंच आता वेळ आली आहे की अशा डिझाईन झाल्या पाहिजे की इमिशन जे गॅसेसचे त्याच्यातून बाहेर पडतात त्याचे कंट्रोल आला पाहिजे. द वेस्ट मस्ट बी रिमूव्ड अँड रिसायकल्ड इन द इंडस्ट्रियल प्लांट अँड रिफायनरीज.
Plants like pine need to be planted to metabolize the nitrogen oxides and other pollutants. हे प्लांट्स पाईन सारखे झाडं जे आहेत ते लावले पाहिजे. ते काय करतात, पोल्युटंट आणि नायट्रोजन ऑक्साईडचं मेटाबॉलिझम करतात, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन पण करतात. इंडस्ट्रीमध्ये तर प्रत्येक म्हणजे तिथलं आउटलेट जे आहे, पाणी असेल काय असेल, तर प्रत्येक गोष्ट रिसायकल करूनच बाहेर पडली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण एअर पोल्युशन अवॉइड करू शकतो. These are the references for you. Thank you. These are the multiple choice questions for you, in which the first question is chlorofluorocarbon is used in, we know that it is used in refrigerators. The Taj Mahal is being affected by air pollution, that is by acid rain. The long form of capital POP is persistent organic pollutants. CFC is the short form of chlorofluorocarbon, which is used in refrigerators. And effects of air pollutions are acid rain, global warming, ozone layer depletion, as we have already studied in a video lecture. That is, the answer is all of the above.